नमस्कार मित्रांनो स्वागत आहे शेतकरी हप्ता या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून RTI ॲडमिशन 2026 ते 2027 या संदर्भात सर्वात महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तरं जाणून घेणार आहोत। यामध्ये पहिला प्रश्न म्हणजे तिसरी लिस्ट केव्हा लागणार आहे, दुसऱ्या लिस्टमध्ये प्रवेशासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ होणार का, तिसऱ्या लिस्टनंतर कोणाला हा प्रवेश मिळू शकतो आणि या मोबाईलमध्ये आपण लिस्ट कशी चेक करायची। म्हणूनच या व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका। चला तर आपण सुरुवात करूयात। त्यामध्ये बघितलं असेल आपण 15/5/2026 ते 29/5/2026 या लिस्ट 2 नंबरमध्ये आपण बघितलं असेल। या लिस्ट 2 नंबरमध्ये आपल्याला एकदा 22 तारखेपर्यंत मुदतवाढ करण्यात आली होती आणि ही मुदतवाढ करण्यात आली म्हणजे आपल्याला पुन्हा एकदा लिस्टमध्ये आपल्याला मुदतवाढ होऊ शकते का, बरेच काही पालकांच्या मनात हा प्रश्न पडलेला आहे। तर सर्वात प्रथम आपण बघणार आहोत की तिसरी RTI लिस्ट केव्हा लागणार आहे। यामध्ये आपण बघितलं असेल सध्या राज्यभरात आपल्याला फेरीत प्रवेश आता प्रक्रिया आता सुरू आहे। दुसऱ्या फेरीचे मध्ये आपले जे निवड झालेले विद्यार्थी आहेत त्यांनी आवश्यक कागदपत्रे पडताळणी करून शाळेमध्ये आता प्रवेश घेण्यासाठी आता घेतलेला असेल। यामध्ये आपण बघितलं असेल की या विद्यार्थ्यांना आता प्रवेश घेतला किंवा नाही यामध्ये कागदपत्राची त्रुटी असतील, या ठिकाणी जागा रिक्त राहतात आणि आता रिक्त जागामध्ये पुढील तिसरी लिस्ट आपल्याला प्रसिद्ध करण्यात येणार आहे। अधिकृत वेळापत्रक अद्याप जाहीर झाले नसेल तरी आपल्याला विविध शैक्षणिक अपडेट असतील, त्यामध्ये आपल्याला 30 जून अखेर आपल्याला हा एक सुरुवातीला किंवा जुलै महिन्यात प्रसिद्ध होण्याची शक्यता आपल्याला वर्तवली जात आहे। यामध्ये आपण बघितलं जूनच्या 4 ते 5 दिवसात आपल्याला ही लिस्ट लवकरच जाहीर केली जाणार आहे। यामध्ये आपण दुसरी लिस्टची मुदतवाढ होणार का, अनेक पालकांच्या मनात प्रश्न पडला असेल। यामध्ये बघितलं असेल पुन्हा एकदा याबाबत आपण अद्ययावत शिक्षण विभागाकडून अधिक घोषणा झालेली आहे। त्यामध्ये मागील काही वर्षात या जिल्ह्यात कागदपत्रे पडताळणी किंवा प्रवेश प्रक्रियेसाठी मुदतवाढ देण्यात आली होती, परंतु या मुदतवाढ न पाहता आता तितक्याच लवकर प्रवेश प्रक्रिया आता सुरू करावी। यामध्ये तिसऱ्या लिस्टमध्ये कोणाला प्रवेश मिळू शकतो, यात सर्वात मोठा प्रश्न म्हणजे यात मुख्यतः खाली विद्यार्थ्यांना आता संधी मिळू शकते। वेटिंग लिस्टमध्ये जे विद्यार्थी असतील त्यांना शाळेमध्ये रिक्त राहतील, या शाळेमध्ये अर्ज केलेले विद्यार्थी असतील। दुसऱ्या फेरीमध्ये आपण बघितले असेल जे निवड न झालेले प्रतीक्षेत यादीत असलेले अर्जदार असतील। RTIची प्रक्रिया पूर्ण संगणक या लॉटरीच्या पद्धतीने आपल्याला त्यामुळे रिक्त जागा उपलब्ध असल्यामुळे वेटिंग लिस्टमध्ये आपल्याला विद्यार्थ्यांना संधी मिळू शकते। त्यामध्ये आपण बघितलं असेल पूर्ण संधी आपण बघितलं असेल पहिल्या आणि वेटिंग लिस्टमध्ये 12,523 आहेत। त्या ॲडमिशनमध्ये आपण रेग्युलर जे सिलेक्शन झाले आहे म्हणजे 79,883 यामध्ये आपण बघितलं असेल। या लिस्टमध्ये आपण बघितले आपल्याला एवढी जागा आपल्याला शिल्लक आहे आणि यामध्ये आपण बघितलं असेल वेटिंग लिस्ट आपल्याला अजून बरीच वेटिंग लिस्टमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत। यामध्ये आपल्याला महाराष्ट्राचे जे वेबसाईट आहे आपल्याला ही एक वेटिंग लिस्ट आहे। यामध्ये आपण वेटिंग लिस्टमध्ये क्लिक करा, क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं 2026 करा, त्यामध्ये आपल्याला आपला जो जिल्हा आहे आणि गोवरती क्लिक करा। गोवरती क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला तुमच्या समोर एक ओपन लिस्ट होईल आणि या लिस्टमध्ये तुमचा नंबर आहे का, यामध्ये तुम्हाला इथे सर्च करून तुम्ही ही PDF डाउनलोड करून आपला नंबर आहे का हे लॉग इन करून आपण चेक करू शकतात। मित्रांनो RTI ज्या ॲडमिशन 2026 आणि 27 या लिस्ट तिसरी जाहीर होता सर्वात आधीच अपडेट आपल्या चॅनलवरती मिळणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।